वयाच्या साठीमध्ये जगत असताना या गोष्टी अजिबातच विसरू नका. वयाची साठी पार करताना अशा अनेक गोष्टी आहेत ज्या आपण लक्षात ठेवल्या पाहिजेत. या गोष्टी आपल्याला आयुष्यामध्ये यशस्वी होण्यास आणि आनंदी राहण्यास खूप मदत करतील. येथे वयाची साठी पार करताना लक्षात ठेवण्याजोग्या अशा काही गोष्टी दिलेल्या आहेत. 1. तुमच्या आयुष्यामध्ये आनंद शोधा. वयाची साठी ही एक सुंदर वय आहे. या वयात तुम्ही तुमचं आयुष्य काही महत्त्वपूर्ण बदलू शकता. 2. सकारात्मक राहा. सकारात्मक दृष्टिकोन ठेवा आणि आयुष्यामध्ये नेहमी आनंदी राहण्याचा प्रयत्न करा. 3. मदत करा. इतरांना मदत करणे हे आयुष्यातील एक महत्त्वाचे उद्दिष्ट आहे. इतरांना मदत करून आपण स्वतःला आणि इतरांना देखील आनंदी करू शकतो. 4. जीवनात आनंद शोधा. आयुष्यात आनंद शोधा आणि त्याचा आनंद घ्या. 5. तुमच्या आरोग्यावर तुम्ही लक्ष केंद्रित केले पाहिजे. या वयात हृदयरोग, मधुमेह आणि कर्करोग यांसारख्या आरोग्य समस्यांचा धोका वाढतो. नियमित वैद्यकीय तपासणी करून आणि निरोगी जीवनशैलीचे पालन करून तुम्ही तुमच्या आरोग्याचे रक्षण करू शकता. 6. तुमच्या आर्थिक स्थितीची काळजी घ्या. साठी हे एक महत्त्वाचे वय आहे. तुम्ही तुमच्या निवृत्तीसाठी बचत करण्यास आता सुरुवात केली पाहिजे. 7. आपल्या वयाचा आनंद घ्या. साठी हे एक सुंदर वय आहे. आपण अजूनही तरुण आहात, परंतु आपल्याला जीवनाचे अनेक अनुभव आहेत. या वयात आपण आपल्या आयुष्यात काही महत्त्वपूर्ण बदल करू शकता. 8. आपल्या आरोग्याची काळजी घ्या. या वयामध्ये आपले शरीर हे बदलू लागते, त्यामुळे आपल्या आरोग्याची काळजी घेणे हे अत्यंत महत्त्वाचे आहे. नियमित व्यायाम करा, निरोगी आहार घ्या आणि पुरेशी झोप घ्या. 9. आपल्या संबंधांची काळजी घ्या. आपले संबंध हे आपल्या आयुष्यातील सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे. आपल्या कुटुंब, मित्र आणि जोडीदाराशी आपले संबंध मजबूत ठेवा. 10. आपल्या करिअरवर लक्ष केंद्रित करा. जर तुम्ही अजूनही काम करत असाल तर तुमच्या करिअरवर लक्ष केंद्रित करा. तुमचं करिअर यशस्वी होण्यासाठी खूप प्रयत्न करा. 11. शिकणे कधीही थांबवू नका. साठी हे शिकण्याचे एक उत्तम वय आहे. नवीन गोष्टी शिका आणि तुमच्या ज्ञानाचा विस्तार करा. 12. स्वतःला वेळ द्या. या वयात आपण स्वतःसाठी वेळ काढणे महत्त्वाचे आहे. आपल्या आवडी आणि छंदांमध्ये वेळ घालवा. स्वतःला स्वीकारा. या वयात आपण स्वतःला स्वीकारणे अत्यंत महत्त्वाचे आहे. आपले कमकुवतपणा आणि मजबूतपणांचे स्वीकार करा. 13. तुमच्या सामाजिक जीवनावर लक्ष केंद्रित करा. या वयामध्ये तुमचे मित्र आणि कुटुंबातील सदस्य तुमच्या आयुष्यात महत्त्वाची भूमिका बजावतात. त्यांच्याशी संबंध मजबूत ठेवा. तुमच्या आत्मसन्मानाचे रक्षण करा. या वयात तुम्हाला स्वतःवर विश्वास ठेवणे आणि तुमच्या क्षमतांवर विश्वास ठेवणे अत्यंत महत्त्वाचे आहे. वयाच्या साठीमध्ये असताना कोणकोणती फळे आणि भाज्या खावेत, आपण या व्हिडिओमध्ये ही गोष्ट सुद्धा पाहणार आहोत. वयाच्या साठीमध्ये असणाऱ्या लोकांनी खालीलप्रमाणे फळ आणि भाज्यांचे सेवन करावे. फळे. 1. ऑरेंज. ऑरेंजमध्ये व्हिटॅमिन सी मुबलक प्रमाणात असते. हे रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करण्यास मदत करू शकते. ऑरेंजला मराठीमध्ये संत्री म्हणतात. 2. स्ट्रॉबेरी. स्ट्रॉबेरीमध्ये अँटीऑक्सिडंट मुबलक प्रमाणात असतात. हे हृदयरोग आणि कर्करोगाच्या धोक्यापासून आपले संरक्षण करण्यास खूप मदत करू शकतात. 3. ब्लूबेरी. ब्लूबेरीमध्ये अँटीऑक्सिडंट हे भरपूर प्रमाणात आढळून येतात. हे हृदयरोग आणि कर्करोगाच्या धोक्यापासून आपले संरक्षण करण्यास मदत करतात. 4. अननस. अननसामध्ये ब्रोमेलिन हे आढळून येते. हे आपली पचनक्रिया सुधारण्यामध्ये खूप मदत करू शकते. 5. केळी. केळीमध्ये पोटॅशियम हे मुबलक प्रमाणात असते.
हे स्नायूंना कार्य करण्यास मदत करते आणि रक्तदाब नियंत्रित ठेवण्यास मदत करू शकते. 6. द्राक्ष. द्राक्षांमध्ये अँटीऑक्सिडंट आणि फायबर हे भरपूर प्रमाणामध्ये आढळले जाते. ते हृदयरोग आणि कर्करोगाच्या धोक्यापासून संरक्षण करण्यास आपली मदत करतात. 7. आंबा. आंब्यामध्ये विटॅमिन ए आणि सी हे भरपूर प्रमाणात असते. ते डोळ्यांसाठी चांगले असतात आणि रोगप्रतिकारक शक्ती देखील मजबूत करण्यास आपली मदत करतात. आणि शेवटचं फळ आहे पपई. पपईमध्ये पपैन हे मुबलक प्रमाणात असते. ते आपली पचनक्रिया सुधारण्यास मदत करते. आता आपण पाहूया कोणत्या भाज्यांचे सेवन केले जाऊ शकते. 1. पालक. पालकामध्ये लोह, कॅल्शियम आणि विटॅमिन सी हे मुबलक प्रमाणात असते. हे हाडे मजबूत आणि रक्तदाब नियंत्रित ठेवण्यास मदत करते. 2. ब्रोकोली. ब्रोकोलीमध्ये फायबर, विटॅमिन सी आणि के हे भरपूर प्रमाणात आढळून येते. हे पचनक्रिया सुधारण्यास आणि कर्करोगाच्या धोक्यापासून संरक्षण करण्यास मदत करते. 3. कोबी. कोबीमध्ये फायबर, विटॅमिन सी आणि के हे मुबलक प्रमाणात असते. हे पचनक्रिया सुधारण्यास आणि कर्करोगाच्या धोक्यापासून संरक्षण करण्यास मदत करते. 4. टोमॅटो. टोमॅटोमध्ये लायकोपीन हे भरपूर प्रमाणात असते. हे हृदयरोग आणि कर्करोगाच्या धोक्यापासून आपले संरक्षण करते. 5. गाजर. गाजरामध्ये बीटा कॅरोटीन हे भरपूर प्रमाणात दिसून येते. हे डोळ्यांसाठी चांगले असते आणि कर्करोगाच्या धोक्यापासून संरक्षण करण्यास आपली मदत करते. 6. बटाटा. बटाट्यामध्ये स्टार्च, कॅल्शियम आणि पोटॅशियम भरपूर प्रमाणात असते. हे ऊर्जा प्रदान करते आणि स्नायूंना कार्य करण्यास मदत करते. 7. आले. आल्यामध्ये अँटी इन्फ्लेमेटरी गुणधर्म असतात. हे सांधेदुखी आणि सूज कमी करण्यास आपली मदत करते. 8. लसूण. लसणामध्ये अँटीबॅक्टेरियल गुणधर्म असतात. हे संसर्गापासून आपले संरक्षण करण्यास खूप मदत करू शकतात. वयाची 60 पार करताना या गोष्टी लक्षात ठेवून तुम्ही आयुष्यामध्ये भरपूर प्रमाणात यशस्वी आणि खूप आनंदी होऊ शकता. वयाच्या 60 मध्ये असणाऱ्या लोकांनी दररोज किमान 5 वेळा भाज्या आणि फळे खावीत. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आणि यापैकी कोणत्या टिप्स तुम्हाला फायदेशीर वाटल्या हे आम्हाला कमेंट करून सांगा. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर त्याला लाईक, शेअर, त्याचबरोबर आपल्या स्वास्थ्य संपदा या चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आणि आपल्या चॅनलला सपोर्ट केल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद.